सत्याचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या। आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन। जंगलात भटकंती आणि हिंसेच्या मार्गातून काहीही साध्य होत नाही हे स्वतःच्या 22 वर्षातील अनुभवातून स्पष्ट झाल्याने हिंसेचा मार्ग सोडा आणि संविधानाचा स्वीकार करून मुख्य प्रवाहात या, असे भावनिक आवाहन आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांना केले आहे। संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या पती गिरीधर तुमरेती व इतर साथीदारांसह दिनांक 22 जून 2024 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते। सुमारे 2 दशकांहून अधिक काळ 2002 पासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या संगीता यांनी या काळात जंगलातील कठीण जीवन अनुभवले। मात्र हा मार्ग चुकीचा असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंसेचा त्याग करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला। त्यांनी सांगितले की नक्षल चळवळीत राहून कोणताही सकारात्मक बदल घडत नाही, उलट स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य अंधारात जाते। त्यामुळे मी संविधानिक मार्ग स्वीकारला। आपल्या उर्वरित सहकाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, उगीच जंगलामध्ये भटकू नका। तुमचे आईवडील कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत। त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्मसमर्पण करा व सामान्य जीवन जगा। शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्या। आमदार धर्मराव बाबा आत्राम। दरम्यान अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील उर्वरित नक्षलवादी यांनी आत्मसमर्पण करून शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। राज्य शासनाकडून आत्मसमर्पण करणाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी विविध पुनर्वसन योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आदी ओळखपत्र व सेवांच्या नोंदणीसह आर्थिक मदत, निवास व्यवस्था, शिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत। या योजनांचा लाभ घेऊन सन्मानाने नवे आयुष्य सुरू करता येते। मेरा नाम संगीता ललिता है। मैंने 2002 में पार्टी को ज्वाइन किया हूँ। तब से लेकर अभी तक मतलब 24 तक पार्टी में रही। मुझे समझ में पहले तो नहीं आया, लेकिन बाद में मैं 2024 में हम दोनों गिरधर और मैं सोचे कि हम ये जो रास्ता चुनाया वो गलत है, हम अच्छा जीना है तो साथ में जीने करके हम सोचे 2024 को हम सिलेंडर करने का विचार किया। फिर आया जो बचे हुए साथी लोग उधर जंगल में क्यों भटक रहे, सभी साथी लोग आए आत्मसमर्पण किए। तो इसलिए परिवार वाले भी आके बोलते कि हमारा बेटी बेटा लोग आने से ठीक है करके उन लोग भी आह्वान कर रहे हैं। इसलिए वो उनके तरफ से मैं भी आह्वान करती हूँ। महाराष्ट्रामध्ये गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे। आत्मसमर्पणानंतर केवळ आर्थिक मदतच नव्हे तर सर्वांगीण पुनर्वसनाची खात्री देण्यात येते। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, जॉब कार्ड यांसारखी मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात। प्रधानमंत्री आवास, शबरी, आदी आणि रमाई योजनांद्वारे घरकुल मंजूर केली जाते। नमस्कार सर्व या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे नक्षलवादी निर्माण झालेले आहेत आणि इतर राज्यामध्ये सुद्धा आपला छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र, मध्य प्रदेश या भागामध्ये जे नक्षलवादी आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आता एक 2-4 दिवसामध्ये त्याने आत्मसमर्पण करावं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे नक्षलवाद्यांकरता जे स्कीम आहे त्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारचं आवाहन सर्व नक्षलवाद्यांना मी करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।